सोलापूर ते मुंबई तसेच पुणे मार्गासाठी 31 जानेवारी रोजी राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने निविदा प्रसिद्ध केली आहे। 15 मार्चपर्यंत निविदेबाबत अंतिम निर्णय होऊन लिलाव सुरू होणार असून दुसरीकडे याच मार्गावरून 42 सीटर एअरक्राफ्ट ऐवजी 72 सीटर एअरक्राफ्टला मंजुरी द्यावी अशी मागणी विमान कंपन्यांनी केली होती। याबाबत DGCA कडून 10 दिवसात परवानगी मिळेल अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवारी दिली। सोलापुरातील होटगी रोड विमानतळावर मिनी पेट्रोल पंप उभारण्यासाठी DGCA ने दिली आहे। सोलापूर येथील होटगी रोड विमानतळावर मिनी पेट्रोल पंप उभारण्यासाठी DGCA ने परवानगी दिली आहे। पंप उभारण्यासाठी साधारण 3 महिन्याचा कालावधी लागेल। त्यापूर्वी टँकरने इंधन पुरवठा करण्याची तयारी HPCA कंपनीने दाखवली असून मार्च अखेर सोलापुरातून विमान सेवा सुरू होईल अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA ने दिली आहे। या एअरक्राफ्टला मंजुरी देण्यावर अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली असून पूर्वी 42 सीटर एअरक्राफ्टला मान्यता होती। आर्थिकदृष्ट्या 42 सीटर एअरक्राफ्ट परवडणार नाही। त्यामुळे सोलापूर ते मुंबई तसेच सोलापूर ते गोवा आणि तिरुपती मार्गासाठी 72 सीटर एअरक्राफ्टला मान्यता देण्याची मागणी विमान कंपन्यांनी केली आहे। सोलापूर शहराचा विस्तार होत असताना सोलापूर आणि मुंबई या हवाई मार्गाचे वर्तुळाकार मार्ग होऊ शकतील आणि सोलापूर शहराचा सक्षम हवाई वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करून हवाई वाहतूक नियोजनासंदर्भात नुकतीच बैठक पार पडली। यामध्ये सोलापूर विमानतळावरून 72 सीटर विमान सेवेला 10 दिवसात परवानगी मिळणार असल्याची माहिती दिली। सोलापूर शहराचा हवाई वाहतुकीच्या दृष्टीने विस्तार करण्यासाठी नियोजन सुरू असून भविष्यात सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते पुणे यासोबतच गोवा व तिरुपती बालाजीसाठी ही 72 सीटर विमान सेवा सुरू करण्याचा विचार आहे। संबंधित अधिकाऱ्यांची याबाबत सकारात्मक भूमिका असून यामुळे सोलापूरकरांना देशाच्या महत्त्वाच्या शहरांशी थेट हवाई संपर्क साधता येणार आहे। सोलापूरकरांना लवकरच वेगवान आणि आधुनिक हवाई सेवांचा लाभ मिळणार आहे। हवाई प्रवासाची सुविधा सुरू झाल्यास सोलापूर शहराच्या पर्यटन, उद्योगधंदे आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल।